नमस्कार मित्रांनो प्रथमतः एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, राहुल गांधी असतील, शरद पवार साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, जेवढे जेवढे राजकीय नेते आहेत ते माझे पाहुणे नाहीत, मी त्यांचा पाहुणा नाही. आता तुम्ही म्हणता मग आमचे पाहुणे आहेत का ते, तुम्ही असं का बोलाय? मित्रांनो, आजचा खास व्हिडिओ आहे त्या आंदोले भक्तांसाठी जे नेत्याला पाप मानतात. नेत्याला बोलल्याच्या नंतर या पोरांना राग येतो, पण मित्रांनो ते आमचे बाप नाहीत, ते सरकारमध्ये सरकार चालवतात. जनतेची काळजी घेणं त्यांचं काम आहे. त्यासाठी सांगतोय मित्रांनो, हे आज माझ्या हातात लक्ष्मी आहे. काल आम्ही ज्वारीची एक खेप आणली, आमच्या ट्रॅक्टरला डिझेल नाही म्हणून ट्रॅक्टर आमचा उभा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, 2 दिवसात पाऊस सांगितलाय, शेतकऱ्यांसाठी लढायचं ठरवलंय, शेतकऱ्यांसाठी उभा राहतोय आम्ही. डिझेलसाठी वेटिंगला आहेत. पाऊस सांगितलाय, जर काही झालं तर आमचं नुकसान होणार आहे. तेव्हा मी डिझेल पेट्रोलवरती बोललो. बोलल्याच्या नंतर तेलाचाही विषय आला तर त्याच्यात बऱ्याच जणांनी मला वाईट कमेंट केल्या. मित्रांनो, मला एक सांगायचंय, तुम्ही वाईट कमेंट केल्याने मला फरक पडत नाही, माती पडत नाही. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब म्हणतात प्रत्येक भाषणामध्ये, बरं का, मेरे प्यारे देशवासियों और बहिणो. आता मला सांगा, देशवासियो बहिणो और प्यारो, इतकं ते जनतेला प्यार देत आहेत, मग मला तुम्ही सांगा, एकच गोष्ट सांग, हिंदू धर्म आपलं एवढं नकली का की एखाद्याच्या कमेंट मध्ये त्याच्या आईवरून शिवी देणं, त्याच्या बहिणीवरून शिवी देणं? तुम्ही सगळ्यात आधी काय म्हणतात? जय श्रीराम. मी सुद्धा जय श्रीराम म्हणतो, पण मी कधी कुणाच्या आईवरून, कधी कुणाच्या बहिणीवरून, कधीच कुणाला शिवी देणार नाही. कारण हे आमचं नकली हिंदुत्व नाही. देणार ठेवा बाणगुळांनो जे मानता. कारण आहे ना, कालच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी कधी कमेंट बघत नाही, पण कालच्या कमेंट मध्ये जेव्हा मोदी साहेबांना मी बोललोय ना, तेव्हा माझ्या कमेंट मध्ये चक्क माझ्या आईवरून शिव्या दिल्या गेल्या. मला फरक पडत नाही, माझ्या कुटुंबाला फरक पडत नाही, कारण तुमची सवय मला झालेली. पण जर तुम्ही म्हणताय ना, मी हिंदुत्वासाठी काही करू शकतोय, मला बाकीच्या धर्माची गरज नाही. मित्रांनो, मी हिंदुत्व धर्माचा आदर करतो, पण बाकीच्या धर्माला सुद्धा सलाम करतो. कारण आहे ना, एक ध्यानात ठेवा बाणगुळांनो, ते कधी त्यांच्या आया बहिणींवरून शिवी दिलेली आठवती का तुम्हाला? कधी त्यांच्या आया बहिणींची खिल्ली चौकात उडवलेली आठवती का? हा, कसला रे मग तुमचा हिंदू धर्म? हिंदू धर्म, हिंदू धर्म, हिंदू धर्म. मग तुम्ही आया बहिणींवर शिव्या देतायत. अरे आज शेतकरी मरायला लागलाय, आज डिझेल मिळालाय, शेतकऱ्याच्या तोंडात आलेला घास जायला लागलाय, तरुणांची बेरोजगारीचा प्रश्न वाढायला लागलाय, पुण्यात खुलेआम गुन्हेगार व्हायला लागल्यात, आणि बोलायला लागलं की हिंदुत्वासाठी आम्ही सहन करू. अरे तू तुमच्या हिंदुत्वावर, जर तुम्ही आया बहिणींवर शिव्या देत असाल तर लढायचंय ना. अरे माझ्या विचारांशी तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर मला नडा, माझ्या आई वडिलांना घेऊन नडू नका रे. मला लाज वाटली म्हणून मी त्या कमेंट डिलीट केल्यात बरं का. आता परत तुम्ही येता. अरे मला एक सांगायचंय, मोदी साहेब असतील तुमचा बाप, नेते असतील तुमचा बाप, पण ना मोदी साहेब आमचं घर चालवतो, ना इतर नेते आमचे घर चालवतात. आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो. आणि मग काय झालं की काय म्हणायचं, तुम्ही कसले पुढारी? अरे पुढाऱ्यांना बी काय त्यांची वैयक्तिक लाईफ आहे का नाही? त्यांना जगून देता का नाही रे? होय रे. आज ही लक्ष्मी, आज डिझेलसाठी आमचा ट्रॅक्टर उभा आहे. हा, काय करायचं 2 दिवसात पाऊस आल्याच्या नंतर? हे जर बोललं तर तुम्हाला मिरच्या लागतात. तुमचं खरंच हिंदुत्व असेल ना, तरी आया बहिणींचे आदर करा. मला हेच तुम्हाला सांगायचंय. तर म्हणा आम्ही हिंदुत्वादी. अरे बाकीच्या धर्मांचा आदर्श घ्या, मी त्यांना मानत नाही, पण त्यांचा आदर्श घेतो, कारण मला हिंदुत्व धर्म प्यारा आहे. पण आम्ही आमच्या आई बापाचे संस्कार चार चौघात दाखवत नाहीत. ध्यानात ठेवा, ज्यांचं नकली हिंदुत्व आहे ना, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बरं का. ध्यानात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.